नमस्कार मित्रांनो, वीकेंड ट्रॅव्हलर राजेशमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि आजच्या या वीकेंडला आपण जाणार आहोत महाराष्ट्राच्या एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला गाड्या बघायला भेटणार नाही, परंतु घोडे बघायला भेटतील. जिथे तुम्हाला ट्रॅफिकचा आवाज ऐकायला नाही येणार, परंतु तिथे पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे ऐकायला भेटणार आहे. तर आपण जाणार आहोत एका अशा हिल स्टेशनवरती जे महाराष्ट्राच्या वाहनमुक्त प्रदेशापैकी एक आहे. हा फक्त प्रवास नाही आहे, तर शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन स्वतःला शोधण्याचा एक प्रयत्न आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या ट्रिपला. तर प्रत्येक ट्रिपची सुरुवात एका छोट्याशा तयारीपासून होत असते. आधी मी कपडे घातले आणि जॅकेट पण घालून बघितलं कसं वाटतं की जॅकेट चांगलं वाटत होतं. नंतर मी बॅग वगैरे पॅक केली. बॅगेमध्ये रेनकोट सेफ्टीसाठी घेऊन ठेवलं, कारण की तिकडे पाऊस पडणार असणार आहे. शूजची लेस बांधली की मनातला ट्रॅव्हल मोड आपोआप ऑन होतो, कारण पुढे जाऊन आपल्याला कोणते अनुभव मिळणार आहेत याची उत्सुकता वेगळीच असते. खांद्यावर बॅग घेतली आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला जाताना आपण गाडी घेऊन जाणार आहे. गाडी फक्त डोंबिवलीपर्यंत घेऊन जाणार आहे, कारण की गाडीचा थोडा इश्यू आहे. थोडा भरोसा करत नाही, कधी बंद होऊ शके, म्हणून डोंबिवलीला पार्क करणार आहे आणि तिथून पुढे ट्रेन करणार आहे. आपण पोचलो आहे आता तृप्तीच्या इथं. तृप्ती येईल थोड्या वेळाने. तृप्ती आल्याच्या नंतर आपण सर्व इथून डोंबिवली स्टेशनला जाणार. डोंबिवलीवरून नेरळला जाण्यासाठी ट्रेन आहे, मग तिथून पुढे टॅक्सी आहे. तृप्तीला पिक केलं, त्याच्यानंतर गाडी सुरू केली आणि नव्या प्रवासाची सुरुवात केली. आजचा रस्ता घेऊन जाणार आहे आपल्याला माथेरानच्या थंड हवेमध्ये आणि निसर्गाच्या खुशीमध्ये. शहर मागे पडत होतं आणि प्रत्येक किलोमीटरसोबत निसर्ग अजून जवळ येत होतं. हा फक्त प्रवास नव्हता, तर रोजच्या धावपळीपासून थोडासा ब्रेक होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो डोंबिवलीला पोहोचल्याच्या नंतर जिथं अशी जागेवर बघितलं जिथं म्हणजे फ्रीची पार्किंग जमते. ही अशी जागा आहे जिथं तुम्ही फ्रीमध्ये पार्किंग करू शकता. काही एवढं रिस्की नाही आहे. मी आधी पण लय वेळा इथं पार्क केलेली आहे. इथं काय पैसे वगैरे द्यायची गरज नाही आहे. तर इथं गाडी पार्क केली. त्याच्यानंतर चायनीज टाईप चिवडा घेतला खाण्यासाठी. नंतर मग ATMमध्ये गेलो आणि ATMमधून पैसे काढून घेतले, कारण की तिकडे नेटवर्कचा इश्यू असतो. तर आम्ही पोहोचलो आता एका शॉपवरती जिथं आम्ही नाश्ता करणार आहे. तर इथं आम्ही ढोकळा वगैरे घेतो आहे, कारण की ट्रेनचा टाईम आहे. 10 वाजता ट्रेन आहे, म्हणून आमची आत्ताशी 9:42 झालेली आहे. तर आता आपण इथं नाश्ता वगैरे करणार आणि जाणार. नाश्ता वगैरे करून झाल्यावर आम्ही डोंबिवली स्टेशनवर गेलो. तर स्टेशनवर नेहमीप्रमाणे थोडीफार गर्दी होती, पण ट्रिपची एक्साइटमेंटच एवढी होती की त्याच्याकडे तेवढं काय लक्ष गेलं नाही. थोड्या वेळानंतर ट्रेन आली आणि ट्रेन आल्याच्यानंतर सर्वजण ट्रेनमध्ये चढण्यासाठी धावपळ करत होते. आम्हाला ट्रेनमध्ये जागा भेटली नाही. आम्ही पूर्णपणे उभे राहतच नेरळपर्यंत आलो. नेरळला पोहोचल्याच्या नंतर आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो आणि स्टेशनच्या बाहेर तुम्हाला जाण्यासाठी टॅक्सी वगैरे अवेलेबल असतात. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता माथेरानला आणि म्हणजे आपण नेरळ स्टेशनला पोहोचलेलो. नेरळ स्टेशनवरून आता माथेरानला जाण्यासाठी इथून टॅक्सी आहे. 120 रुपये पर पर्सन टॅक्सी चार्जेस आहे. तर इथून आता आपण टॅक्सीमध्ये जाणार. त्यासाठी लाईन वगैरे लागते, बघू शकतो तुम्ही. त्यानंतर आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि टॅक्सीमध्ये बसून प्रवासाला सुरुवात केली. जास्त काही ट्रॅफिक वगैरे नव्हती, तुम्ही बघू शकता. पोचले आता इथं अमन लॉजच्या इथं पोचलो. टॅक्सीने आपल्याला इथं सोडलेलं आहे. 3 रोड येतात, सगळ्या टॅक्सी वगैरे इथं सोडतो. इथून पुढे जात आहे. आता पुढे बघून, आता पुढे जाऊन बघू कसं कुठं काय जायचं. तेवढं तर माहीत नाही कसं काय जायचं. शनिवार रविवारची गर्दी जास्त आहे इकडे, बघू शकतो. इथं आपण अमन लॉजला पोहोचलो. तर अमन लॉजपासून माथेरानला जाण्यासाठी आपल्याला एंट्री फी भरावी लागते. पर पर्सन 50 रुपये भरावे लागतात. आमच्या दोघांचे आम्ही 100 रुपये दिले आणि 2 तिकीटे काढले जाण्यासाठी. तिकीटे बघू शकता तुम्ही. तिकिटामध्ये सर्व डिटेल दिलेली आहे. तर आतमध्ये जाण्याचे 50 रुपये एंट्री फी आहे, फक्त 50 रुपये. तर एंट्री तिकीटवरून तिकीट वगैरे काढून झाले. इथून सरळ जायचं आहे. तर हे एंट्री गेट आहे, तुम्ही बघू शकता.
तर आपण एंट्री मारलेली आहे माथेरानमध्ये आणि इथून पुढं आता बघणार आहे आतमध्ये गेल्यावर कसं काय वगैरे कोणत्या गोष्टी वगैरे आहेत. पाऊस जोरात चालू होता तर पावसामध्ये चहा पिण्याची इच्छा होती तर आम्ही दोघांनी चहा पिला. चहा पिल्यानंतर मार्केटमध्ये आम्ही पुढे पुढे जात होतो. मार्केटमधून पुढे चालत जात असताना तृप्तीला भुट्टा खायची इच्छा झाली तर आम्ही भुट्टा खाण्यासाठी एका जागेवर थांबलो. आपण पोहोचलो अमन लॉजवरती. अमन लॉजवरती इथून आपण पैदल जाणार आहे. 2 किलोमीटरचा रस्ता आहे. तुम्ही पैदलही जाऊ शकता. दुसरा ऑप्शन घोड्याचा आहे. घोड्याचे चार्जेस जास्त असतात. ई रिक्षा पण आहे त्याचे 50 रुपये चार्जेस असतात आणि टॉय ट्रेनचं आहे त्याचे पण 50 रुपये चार्जेस असतात. जसं मी तुम्हाला दाखवलं तुम्ही. तर इथून आम्ही पैदल जाणार आहे. पैदल जाण्याची मजा थोडी वेगळी असते. चला. टॉय ट्रेनचा टायमिंग थोडासा लेट होता. त्याचा सर्व टायमिंग मी चार्टमध्ये दाखवलेला आहे. तुम्ही पॉज करून बघा. त्यामुळे आम्ही चालत जाण्याचा निर्णय केला आणि ट्रेनचे ट्रॅक पकडून आम्ही माथेरानला जाण्यासाठी सुरुवात केली. कारण की चालत पण एवढं भारी वगैरे व्ह्यूज वगैरे दिसतात. सर्व काही खूपच सुंदर असे नजारे वगैरे दिसतात. भरपूर लोक असे इथे पैदल चालत जातात कारण की ट्रॅकिंग करत करत जायला पण खूप चांगलं वाटते. रस्त्यामध्ये तुम्हाला माकडं वगैरे दिसतील, झाडं झुडपं, एवढं डार्क जंगल दिसेल ना. खूपच सुंदर असं जंगल दिसेल. ट्रेकिंग करता करता आम्ही एका जागेवर थांबलो आणि समोर जो नजारा बघत होतो ना तो खूपच असं सुंदर दिसत होता. पूर्णपणे धुकानं असं वेढलेले पहाड वगैरे दिसत होते. दूरपर्यंत बघितलं तर असं पहाड दिसत होते आणि त्याच्यामध्ये असं एकदम धुकाचं वातावरण दिसत होतं. हे अशा पहाडाला बघून समजलं की लोक का होतं एवढं की पावसाळ्यामध्ये माथेरानमध्ये नक्की जावं. कोकणमध्ये आणि माथेरानला जायचं ना पावसाळ्यामध्ये नक्की जावं. खूपच सुंदर असं नजारे दिसतात. माथेरानला आले तर नक्की इथे या. बघू शकता तुम्ही पटरीवरून ट्रॅकिंग करायला खूपच सुंदर वाटतं. एवढं सगळं भारी वाटते ना. झाडं वगैरे सगळे धुकं वातावरण खूपच सुंदर असते. बाजूला झरे वगैरे दिसतात. मंदिर वगैरे सर्व काही इथं तुम्हाला दिसून जाईल. पहिला पॉईंट आपल्याला लागलेला आहे मायरा पॉईंट. आपण जाऊन बघूया कसा पॉईंट वगैरे आहे ते. आतमध्ये आल्याला आपल्याला एक पॉईंट लागलेला आहे मायरा पॉईंट नाव होतं. तर आपण जाऊन बघूया कसं आहे ते मायरा पॉईंट. जवळच आहे, जास्त दूर नाही आहे. तर तुम्ही पण माथेरानला जायच्या अगोदरच मदत लागते पण जाऊन बघू शकता. लई जण मायरा पॉईंटला जात नाही कारण की तो जवळच आहे. परंतु तुम्ही येऊन नक्की बघा. मायरा पॉईंट पण खूपच सुंदर दिसते. दुकाने पूर्ण वेळलेलं आहे पण खूपच असं सुंदर दिसते. थोड्या झरे वगैरे दिसतात. पाठीमागं बघू शकता तुम्ही. आम्ही तिथं फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. माथेरानला स्टेचे ऑप्शन पण भरपूर आहेत. तुम्ही हे हॉटेल बघू शकता. खूपच सुंदर नजारा दिसते दुरून. याच्यामध्ये यांचा नंबर पण दिसते. तर विकेंडमध्ये चार्जेस जास्त असतात. स्टार्टिंगपासून इकडं 2500-3000पासून. तर मित्रांनो भरपूर ट्रॅकिंग केल्याच्यानंतर आम्ही पोहोचलो प्रवेशमध्ये. बघू शकता डोंबिवलीतून येताना आम्ही हे घेतलेलं. तुम्ही पण येताना घेऊ शकता. इथं आलं थोडे चार्जेस जास्त असतात. तुम्ही हे घेऊ शकता. आता एक खात जाणार आम्ही. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता मेन मार्केटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटून जाते. पाणी, खाणं, पिणं सगळं भेटून जाईल. रेनकोट पण त्यांना आता तुमच्या भेटून जाते 100 रुपयाचं. थोडं नियमाचं पालन करा आणि तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये सर्व गोष्टी आता सुरू करत आहोत. आपण पहिले इको पॉईंट, खंडाळा पॉईंट आणि भरपूर असे पॉईंट विजिट करणार आहोत. तर आपण
तर आतमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला पहिला पॉईंट भेटलेला आहे खंडाळा पॉईंट. तर खंडाळा पॉईंटमध्ये आपण जाणार आहे. पहिला पॉईंट आहे आपले, त्याच्यानंतर दुसरे पॉईंट आपण कव्हर करणार आहे. खंडाळा पॉईंट चला जाऊया. तर आपण आतमध्ये चाललो आहे आता खंडाळा पॉईंट बघायला. ट्रॅकिंग करून 2 किलोमीटर चालत आल्याच्यानंतर माथेरानमध्ये पहिलाच पॉईंट आहे जे की खंडाळा पॉईंट आहे. तर मित्रांनो आपण खंडाळा पॉईंट बघून झाला आहे. आता खंडाळा पॉईंट बघून झाल्यानंतर आपण जातो इकडे. जवळपास 3.5 किलोमीटरपर्यंत पॉईंट आहे. तर शार्लेट पॉईंट, एको पॉईंट आणि आणखी भरपूर पॉईंट आहेत. तर आपण ते बघणार आहे. घोडे वगैरे करू शकतात, त्याचा रेट जास्त आहे. पर पर्सन 500पर्यंत कमी करू शकतो. 750 बोलतात ते, परंतु 500पर्यंत करून ऑनलाईन वगैरे पण होऊन जाईल, काय टेन्शन नाही. नको भाई, आम्ही ट्रॅकिंग करत होतो. तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाऊस चालू आहे. भरपूर असा पाऊस चालू आहे. पाऊस आणि धुकं याचं वातावरण असं एक झालं आहे की लयच खतरनाक दिसते. एकदम जन्नत दिसते, जन्नत. हा स्वर्ग दिसते. मित्रांनो आम्ही आलो आता इथं इको पॉईंट बघण्यासाठी आणि शार्लेट पॉईंट वगैरे बघण्यासाठी. खंडाळा पॉईंटपासून हे पॉईंट जरासं दूर आहे, 3-3.5 किलोमीटरवरती आहे. आणि माथेरानवरून शेवटची ट्रेन 5:20 असते. तर त्याच्या अगोदर तुम्ही जर पॉईंट वगैरे कवर केलं तर बेटर राहील. आणि 5पर्यंत जर तुम्ही माथेरानला पोहोचला तर तुम्ही त्या ट्रेननं जाऊ शकता. जर ट्रेननं नसेल जायचं तुम्ही ऑटोने पण जाऊ शकता. मग तुम्ही बाकी टाईम फिरूस गेलं तर एको पॉईंट वगैरे, हनीमून पॉईंट आणि ते सर्व पॉईंट होतात. इथून गेलो तर शार्लेट पॉईंट वगैरे ते सगळे भेटतात. तर इथून ते पॉईंट सगळे मर्ज होतात. तर इथून जाऊया आपण. इकडे बघा पूर्ण फुल एकदम घनदाट जंगल आहे. पूर्ण जंगल पूर्ण धुके वगैरे दिसते. बघू शकतो तुम्ही. रस्ता बघा एकदम कठीण आणि दगडा रस्ता आहे. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आपल्या शार्लेट लेक होती. तुम्ही बघू शकता सगळे भेटतायत. तर तुम्ही जर येत असाल तर एक कपडा एक्स्ट्रा घेऊन या. तुम्ही तो एका घेऊ शकता. आपण पण नुसतं रेनकोट त्याचा बघूया. तर मित्रांनो भिजून झाल्याच्यानंतर आम्ही आलो इथं लेक होती. तुम्ही लेक बघू शकता किती सुंदर आहे. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. हे मित्रांनो वॉटरफॉलमध्ये भिजून वगैरे झाल्याच्यानंतर इथं आम्ही आलो. इथं आल्यावर आता चहा वगैरे घेतो आणि मॅगी वगैरे घेतो. मॅगी आणि एक वडापावची ऑर्डर दिली आहे. जर तुम्ही इथं आले तर एक ड्रेस एक्स्ट्रा घेऊन या. इथं चेंजिंग रूम पण आहे. चेंजिंग रूमचे 20 रुपये चार्जेस येतं. चेंजिंग रूम करायला तुम्हाला चेंज वगैरे करायला इथं जमेल. चेंजिंग रूमच आहे तिथं. 20 रुपये लागतात सगळं चेंज करायसाठी. एक ड्रेस एक्स्ट्रा घेऊन या आणि इथं नक्कीच भिजा. खूपच चांगलं वाटतं धुण्यासाठी. आणि भिजल्याच्यानंतर आता चहा, गरम चहा मागवलेला आहे, गरम वडापाव मागवला आहे, गरम मॅगी मागवलेली आहे. खूपच भारी होतं आल्यावर. मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे आणि चहा वगैरे पिऊन झालेला आहे आमचा. आता आम्ही जाणार आहे समोरच्या पॉईंटला. आता जास्त पॉईंट आमच्या हाती नाही लागणार. ते ॲको पॉईंट, हनीमून पॉईंट आणि आणखी 2-3 पॉईंट असे असणार आहेत जे आपण तिथून व्हिजिट वगैरे करणार. ते व्हिजिट झाल्यानंतर मग आपण जाणार आहे. तर मित्रांनो गरम चहा वगैरे पिला, मस्त वाटलं एकदम. लगे मॅगी वगैरे खाली, वडापाव वगैरे खाली, पोट भरून खाल्लं आणि खूपच चांगलं वाटलं. आता
आता मॅगी वगैरे खाऊन झाली, आपले 4 पॉईंट बाकी येतं. तर आता आपण जाणार आहे 4 पॉईंट बघायला. चला. आता बघा खडका आहे एकदम. करून परत आलो. आता चालू आपलं इको पॉईंट. हे पॉईंट बघण्यासाठी जाणार आहे आता. मित्रांनो एक नवीन पॉईंट इथं झालेलं निर्माण, त्याचं नाव आहे गौरव पॉईंट. आणि या गौरव पॉईंटला बघण्यासाठी सगळेजण जात आहेत तिकडं. तर आपण पण तिकडे जात आहे, बघतोय कसं काय पॉईंट आहे इथे. आपण पोहोचले गौरव पॉईंट. through the highways till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways, and hold me close till I मित्रांनो, अशा प्रकारे आपली म्हाताऱ्यांची ट्रॅक संपलेला आहे. गौरव पॉईंट नंतर आम्ही गेलो इको पॉईंटवरती. इको पॉईंटवरती जास्त भीड वगैरे असल्यामुळे आणि तिथं पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिला व्हिडिओ नाही काढू शकलो. आता इको पॉईंटवरती गेल्यानंतर आता घरी जातो आम्ही. घरी जाताना पण बघा तुम्ही, जंगल किती एकदम दाट आहे. रस्ता पण एकदम चिखलाचा आणि दगडाचा आहे. एवढे पाय दुखतात की लय पाय दुखतात. आता घरी गेला असं वाटते की डायरेक्ट सन्नाट झोपणार एकदम. लय पाय दुखतात. तृप्तीची तर तब्येतच खराब झाली. बघू शकता तुम्ही तिचं तोंड कसं झालं आहे. तोंड कमी झालं आहे. बघा जंगल बघा किती सुंदर आहे. तरी असं वाटतं की बार यावं इथं बार.